नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आता या लग्नाच्या फंक्शनच्या सीझन मध्ये ना आपण बाहेर लग्नाला फंक्शनला जातो, कोणत्याही पाहुण्यांच्या घरी जातो, मग आपले मेकअप प्रोडक्ट्स दुसरे वापरतात, दुसऱ्यांचे मेकअप प्रोडक्ट्स आपण वापरतो। आपण लिपस्टिक वापरतो, काजळ वापरतो, फाउंडेशन वापरतो किंवा कोणताही पफ वापरतो। तर आपण कधीही दुसऱ्यांचे प्रोडक्ट्स वापरले नाही पाहिजेत आणि आपले प्रोडक्ट्स दुसऱ्यांना दिले नाही पाहिजेत। तर असं का करायचं, त्याने काय काय होतं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जेव्हा आपण आपले मेकअप प्रोडक्ट दुसऱ्यांसोबत शेअर करतो तेव्हा आपल्याला त्यांची स्किन टाइप माहित नसते आणि त्यांना आपली स्किन टाइप माहित नसते। आपल्याला जर पिंपल्स असतील, पसवाले पिंपल्स असतील किंवा कोणत्याही टाइपचे पिंपल्स असतील तर ते ट्रान्सफर होतात। तुम्ही जर दुसऱ्यांचे कुणाला पिंपल्स असतील आणि त्यांचं कोणतेही प्रोडक्ट जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला देखील पिंपल्स येऊ शकतात, कारण ते ट्रान्सफर होतं। ते जर्म्स मेकअप प्रोडक्ट्स मधून ते ट्रान्सफर होतात, त्यामुळे असे मेकअप प्रोडक्ट्स वापरू नका। जर तुम्ही तुमचे मेकअप ब्रश, स्पॉन्जेस दुसऱ्यांसोबत जर शेअर केले तर पॅथोजन्स ट्रान्सफर होतात, म्हणजे जर्म्स ट्रान्सफर होतात आणि याने तुम्हाला रॅश येऊ शकते किंवा कोणताही स्किन प्रॉब्लेम, स्किन इरिटेशन होऊ शकतं, चेहऱ्याला खाज येऊ शकते, कोणताही प्रॉब्लेम येऊ शकतो। आणि तुमची जर सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुम्हाला अजून जास्त प्रॉब्लेम येऊ शकतो। म्हणजे कोणताही स्किन टाइप असू दे, तुम्हाला कधीही तुमचे मेकअप ब्रश, स्पॉन्ज, मेकअपचे प्रोडक्ट्स म्हणजे लिपस्टिक, आयलाइनर कोणतेही प्रोडक्ट तुम्हाला दुसऱ्यांसोबत शेअर करायचे नाहीयेत। इवन जेव्हा पण आपण कोणत्याही मॉलमध्ये किंवा असं मेकअप ट्राय करायला जातो तेव्हा त्यांचे जे टेस्टर असतात ते भरपूर जणांनी वापरलेले असतात, त्यामुळे ते टेस्टर देखील तुम्ही वापरू नका, कारण माहित नाहीये की ते टेस्टर कोण आधी वापरून गेले आणि किती जणांनी ते वापरले। त्यामुळे तुमचे प्रोडक्ट दुसऱ्यांसोबत शेअर करू नका आणि तुम्ही देखील असे जे प्रोडक्ट्स असतात दुसऱ्यांचे कुणाचेही प्रोडक्ट्स वापरू नका। तुम्ही एकमेकांसोबत कोणते प्रोडक्ट्स वापरू शकता, तुम्ही जे ज्यादा कॉन्टॅक्ट होत नसणार म्हणजे तुम्ही फाउंडेशन वापरू शकता। जर तुमच्याकडे क्रीम वाला, लिक्विड वाला फाउंडेशन आहे जे डायरेक्ट पंप करून येतंय, म्हणजे तुम्हाला काही कॉन्टॅक्ट होत नाही, कुणाचाच कुणाला कॉन्टॅक्ट होत नाहीये, तर असे प्रोडक्ट्स तुम्ही वापरू शकता। पण लिपस्टिक जे असतं, आयलाइनर, काजळ ज्याचा कॉन्टॅक्ट होतो एकमेकांसोबत किंवा मेकअप ब्रश, स्पॉन्ज ज्याचा कॉन्टॅक्ट स्किनला डायरेक्ट होतो, असे प्रोडक्ट दुसऱ्यांसोबत वापरू नका। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।